नवीन घडामोडी पाहण्यासाठी आदिवासी न्यूज आणि एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जय जवाहर का नारा है, भारत देश हमारा है। जय जवाहर का नारा है, भारत देश हमारा है। आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो। धनगर हटाओ, धनगर हटाओ, बंजारा हटाओ, बंजारा हटाओ, आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आज सर्वांना जय आदिवासी। आज जो संघर्ष चालू आहे, हा संघर्ष निवड मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून हा वाद निर्माण झालेला आहे। एक ओबीसी आणि मराठा वाद असताना अचानक हैदराबाद गॅजेट ओबीसीला लागू केला, मराठा लागू केला आणि याचा परिणाम आज आम्हाला आदिवासी समाजाला भोगावा लागतो। आज हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज देखील अनुसूचित जमातीमध्ये यायला पाहतो, मात्र हे संविधानाच्या नियमात नसून हे फक्त शासनाने दाखवलेलं गाजर आहे। कारण जो हैदराबाद गॅजेट आणि का अनुसूचित जमाती याच्यात खूप मोठा फरक आहे। आदिवासी अनुसूचित जमात आहे, तर बंजारा हा जात आहे, त्यामुळे याची तुलना खूप मोठी असल्या कारणाने आज बंजारा समाज आदिवासी समाजामध्ये येऊ नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज हा आक्रोशात आलेला आहे। आणि गेले लकीभाऊ जाधव याच्या नेतृत्वाखाली 14 तारखेपासून तर आज 16 तारखेपर्यंत आज जन आक्रोश मोर्चा शहापूर ते मंत्रालय असा प्रवास चालू आहे। या ठिकाणी लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये विविध ठिकाणी आदिवासी समाज एकत्र आलेला आहे। हा निवड बंजारा समाज आणि धनगर समाजांना या आमच्या समाजामध्ये येऊ नये यासाठी निवड आमचा आदिवासी समाज एकवटला आहे आणि विविध जिल्ह्यामधनं हा समाज आम्ही मुंबईला आलोय आणि ह्या ज्या ठिकाणी समाज आमचा एकत्र आहे, आम्ही शासनाला एकच विनंती करू की आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे, आमच्या हक्काच्या आरक्षणामध्ये कोणी कोणत्याही जमातीला आमच्या समाजामध्ये येऊ दे नये, हे आमच्या हक्काचे विनंती आहे। आणि ज्या शासनाने या ठिकाणी मंत्री महोदय असतील किंवा बाकीचे आमदार असतील, राजकीय लोक असतील, हे जे बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात, जर आमचा हक्क जर हिरावून घेतला, हिसकावून जर घेतला, तर यांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कोर्टात जाऊन यांच्या विरुद्ध 1808 नुसार गुन्हा दाखल करू। हे आमची आदिवासी समाज एकजूट आहे, हे शासनाला आम्ही एक आव्हान देतो आणि चेतावणी देतोय। आदिवासी एकजुटीचा विजय असो। हा तिसरा दिवस आहे। शहापूर ते मंत्रालय असा थेट संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासींना रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे। आताच नव्याने मोर्चा मराठा समाज झाला आणि हैदराबाद गॅजेटप्रमाणे तो आता एक पुढी सोडत आहे। कोण बोलतंय आम्ही आदिवासी, त्या गॅजेटमध्ये आदिवासींना त्या हैदराबाद गॅजेटने आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, तर तो आदिवासींमध्ये आता घुसू पाहत आहे। पूर्वी आदिवासींच्या हातून पाणी घेताना थोडी अस्पृश्यता बाळगणारी ही मंडळी आज तो बोलतंय आम्हाला आदिवासीमध्ये यायचंय, आदिवासीमध्ये यायचंय। मग आतापर्यंत आदिवासींची भाकरी पाणी घेताना यांना बाहेरून म्हणजे दाराजवळ ठेवून आदिवासींना पाणी द्यायचे, दाराजवळ ठेवून भाकरी द्यायचे,
आणि अस्पृश्यता आदिवासी आहेत अशा प्रकारचे आदिवासींना वागू द्यायचे आणि आता तेच आदिवासी यांना आदिवासींचं जे आदिवासींना मिळणारं आरक्षण आहे त्याच्यामध्ये होईल पाहतात। आदिवासी कदापि हे सहन करणार नाही। आज आम्ही थोड्या प्रमाणात आलेलो आहोत, ही आमची एक केस आहे। भविष्यात याच्या पुढे प्रत्येक जिल्हा कलेक्टर ऑफिस, प्रत्येक तालुका ऑफिसला आम्ही या ठिकाणी राडा केल्याशिवाय राहणार नाही। जेवढा आदिवासी प्रामाणिक आहे तेवढा सरकारने समजू नये, कारण आदिवासी हा शांत बसणारा किडा नाही। आदिवासी एकदा घुसला का तो कशा गनिमी कामाने पुढे जाईल याची सरकारने दक्षता घ्यावी आणि ज्या ज्या समाजाला आरक्षणासाठी गाजर दाखवत आहे ती गाजर थांबवावी आणि आदिवासींच्या 12,500 बोगस नोकऱ्या असतील, इतर आदिवासींच्या भरती असेल, ते जे थांबवलेल्या शासनाने त्वरित याची दखल घ्यावी आणि शासनाने ज्यांना आता पुढे येऊन तुम्हाला आम्ही हे देऊ, तुम्हाला हे ते देऊ, हे न करता आदिवासींच्या आधी चोरलेल्या नोकऱ्या, चोरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत इतर लोकांनी त्यांना पहिलं बाहेर काढावं, तोपर्यंत आदिवासी स्वस्त बसणार नाही। ए आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, जय आदिवासी, जय जोहार, हर हर महादेव। बांधवांनो, आत्ताच जो काही मराठा समाजाला जो कोणता गॅजेट आहे, हैदराबाद गॅजेट का काही, ज्यांना त्यानुसार त्यांना मराठा आरक्षण भेटलेलं आहे। पण बांधवांनो, आज हा भारत देश आहे, हा भारत देश या संविधानाच्या जो चालतो काय गॅजेटवर चालतोय, परंतु या हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतरला काही जातीतले लोक आमच्या जमातीमध्ये मोड करण्यासाठी बातम्या देतील, परंतु त्या बंजारांना सांगणे, त्या धनगरांना सांगणे, आम्ही धर्मामध्ये मोड करत नाही, आमचा धर्म आदिवासी, आम्ही जमातीमध्ये मोड करतो, आम्ही जातीमध्ये मोड करत नाही। म्हणून आमच्या सवलती आमच्याशीच येते। आमच्या समाजामध्ये कोणी अडथळा आला तर आम्ही आडवा येऊ शकतो। मैदानात 5 मिनिटं लगेच जातो, 5 मिनिटं लगेच जातो। बांधवांनो, आज या आदिवासी समाज आरक्षण असूनही तरी आदिवासी समाज हा अन्याय अत्याचाराविरुद्ध लढतोय। काही हे मनुवादी सरकार आहे, तो सरकार कुठेही षडयंत्र रचतं, आदिवासींना मागात खेचतो। पण बांधवांनो, 14 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत शहापूरपासून जो काही जन आक्रोश आंदोलन मोर्चा झालेला आहे तो आज या ठिकाणी येऊन धडकलेला आहे। परंतु या जातीवादी सरकारने आपल्याला कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आम्ही या मुंबईमध्ये दिसणार, कुठे पण घुसणार, पण मुंबईमध्येच दिसणार असा नारा घेत आम्ही या मुंबईमध्ये आलेलो आहे। बांधवांनो, यो आमचा हक्काचं आरक्षण आहे, हा आम्ही कोणत्या जाती धर्माला देऊ शकत नाही। म्हणून सांगतो, सर्वांनी आज खऱ्या अर्थाने एकजुटीने आलं तर आपला संघर्ष हा कायम टिकल। बांधवांनो, त्या राघोजी भांगरेचे विचार आठवा, त्या बिरसा मुंडाचा उलगुलन आठवा, त्या राघोजी भांगरेचा बंड, आज त्या राघोजी भांगरेंच्या काळामध्ये सोशल मीडिया नसताना माझ्या राघोजी भांगरेंनी कशा प्रकारे बंड केले असतील, कशा प्रकारे समाज एकजूट केला, कशा प्रकारे त्यांनी या इंग्रजांना पळू की सळू का मरू असा फोडून सोडणारा माझा आदिवासी समाज होता। परंतु आज आपण अजूनही झोपलेलो आहे, कुठेतरी आपण झोपातून उठून आपल्या समाजासाठी यावं लागेल, नाहीतर येणाऱ्या काळात तुमची पोरं तुम्हाला जाब विचारतील, आमच्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही, तुम्हीच आम्हाला कारणीभूत असतील। म्हणून आज सर्व समाजाला विनंती असेल, या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती असेल, काही समाज बांधव अजूनही घरात झोपलेले, त्यांना विनंती असेल की आज तुम्ही घरातही झोपलेले आहेत ना, तुम्ही सोशल मीडिया गाजवा। तुम्ही जर सरकारी नोकरीला तुम्ही जर येऊ शकत नाही, परंतु आज या आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे, आज अन्याय अत्याचाराविरुद्ध लढतोय, तर तुम्ही फक्त सोशल मीडिया गाजवा, पण याला त्याला ट्रोल करून त्याला पाठी खेचू नका। जय आदिवासी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा।